आहे पण तो शासन स्तरावरती नाही आहे. त्या रिपोर्टमध्ये पण एकाने बोलले 2023ला रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यामध्ये जातीय दाखला दिसले आणि तिथून नंतर पुन्हा ते थांबवलेलं आहे, पुन्हा देत नाही. जर आपण 2024ला दाखला देत असाल तर आज हा बदल आम्हाला तो पुन्हा देण्याची आपण त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी करूया असं मला. आता हा जर उरण तालुक्यामध्ये 2023ला दिलेला असेल तो कसा दिलेला आहे याच्या संदर्भात मिटिंग लावण्याचे अधिकार मला आहे पालकमंत्री. पुढच्या दौऱ्यात मी तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन आमदार साहेब मिटिंग आहे बरोबर. दुसरा ह्याचा जो एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट बरोबर. आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काय करायचं स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काय करायचं हे आता इथं काहीतरी मी सांगतो ते योग्य ठरणार नाही. त्याच्यासाठी आपण राज्यस्तरावरची पण बैठक सामाजिक न्याय मंत्री जे आहे त्याला सांगून मी राज्यस्तरावरची बैठक घेतो आणि ती बैठक म्हणजे असं नंतर घेतो आचारसंहिता लागायच्या अगोदर म्हणजे आपल्याला लाईन ऑफ ॲक्शन काय काय घ्यायची हे पहिले ठरेल. नाहीतर नुसतं आंदोलन करून पुढं काय हा पण प्रश्न निर्माण व्हायला नको. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या नक्की मला इथं सांगता येणार नाही किंवा आम्हाला कोणालाच सांगता येणार नाही. तपासून बघितलं जातो. आणि 23ला हा दाखला कसा दिला आहे या संदर्भात जिल्हाधिकारी मी आपण सगळे बसू त्याचं तिथं सांगोपांग चर्चा करू. हा दिलेला दाखला जर योग्य असेल तर अशा पद्धतीनं कशी कारवाई करता येईल त्याच्यावर सकारात्मक विचार करू आणि बाकी स्टेट लेवलला जाऊन कशा पद्धतीने सुरुवात करू. सर एक मिनिट आमच्या ज्या कमिटी नेमलेल्या आहेत शासनातर्फे त्या कमिटी बसवल्या आपण शासनाकडनं ते माझ्याकडे राहू दे माहिती मागवली तर त्याच्यात आपल्याला उत्तर असं दिलं शासनाने महाराष्ट्रात की जात पडताळणी समितीची कोणतीही माहिती शासनाकडे उपलब्ध नाही. जर त्याच्यासाठीच काय करावं लागतं आज ते तुम्हाला सांगतात की शासनाकडे उपलब्ध नाही. त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री प्रधान सचिवांना बोलवतील, आयुक्तांना बोलवतील, कमिशनरला कोकण कमिशनरला बोलवतील, कलेक्टरला बोलवतील, आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या कलेक्टरला बोलवतील. त्यावेळी खरं दूध का दूध पाणी का पाणी. काही लोक जबाबदारी पण ढकलून देतात आमच्याकडे नाही. त्याच्यासाठी खोलवर जाऊन विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही तुमच्यासोबत. सर प्रांताधिकारी बदलले ना ते कलेक्टर आम्हाला तेच म्हणाले की त्या प्रांताधिकारीच्या ह्याच्यात आपल्याला दाखले दिलेले आहेत. तर या गावामध्ये पूर्वी 98पासून 17ला पण आपण घेतले 17ला 350 दाखले घेतले आपल्या रायगडमध्ये. त्याला म्हणूनच सांगितलं प्रांत बदलला की त्याची पॉलिसी बदलली. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की ती पॉलिसी व्यवस्थित करायला पाहिजे. त्यासाठी मला मिटिंग घेऊ दे. ती जिल्हा स्तरावरची मिटिंग तुमच्या सगळ्यांबरोबर घेऊ आणि दुसरी राज्यस्तरीय आहे ती मी आणि महेंद्रजी आणि हे दोन आम्ही मूळ आदेशांच्या पदासंदर्भात आपण खूप झगडलो होतो. बाकी सगळे समाजाचे काही विविध नेते मंडळ होते एकरूपता त्यांच्यात कधी येत नाही. साधं सोपं घेत नाही. त्यांचा प्रश्न सरकारने पुढे पुढे नेऊन आतापर्यंत न्याय दिला. आता हा जो विषय महत्त्वाचा आहे तो ठरायचा त्यांनी काही दाखले जमा करून SBC दाखले घेतले इक्वल टू OBC. आता मूळ ह्या सगळ्या वातावरणामध्ये ST जे दाखले पूर्वी दिले ते ग्राह्य धरून हे करावं असं त्यांचा आग्रह म्हणणं आहे. असं सर SBCमध्ये जे मच्छीमार कोणी घेतले ना जुने जमा इथं आपण चर्चा करून याच्यातनं चर्चा इथेच ही चर्चा तुम्हाला जर करायची असेल तर राज्यस्तरीय बैठक घ्यायला मी स्वतः सामाजिक न्याय मंत्र्यांना विनंती करतो महेंद्रशेठ आणि सोबत जाऊ त्यांना विनंती करून आचारसंहिता लागायच्या अगोदर त्या बैठकीचं आयोजन करू आणि पुढच्या दौऱ्यामध्ये माझ्या हा जो कसा दाखला दिला गेलेला इथं त्याच्या आपण शहानिशा करू. माझ्या अधिकारामध्ये जर इथं होणार असेल तर इथं करू नाहीतर ते पण आपण राज्यस्तरीय बैठकीमध्ये साहेब वैधता प्रमाणपत्र हे मिळालं पाहिजे कारण जातीचं दाखलं द्या आणि तिथे वैधता प्रमाणपत्र कॅन्सल करणार त्याला सांगितलं. दोन महत्त्वाच्या याच्यामधल्या गोष्टी आहेत. एक राज्यस्तरावरची आहे एक जिल्हा स्तरावरची आहे आणि अजून सांगतो ह्याच्या पलीकडे जाऊन केंद्र स्तरावरची देखील. आपल्याला तिन्ही मुद्दे कसे सोडवायला पाहिजे याच्यावर विचार करूनच करावं लागेल. आंदोलन तिथे तुम्ही केलेलं आहे 100% तुमच्यासोबत सरकार म्हणून आम्ही आहोत. योग्य निर्णय कसा घ्यायचा त्यावर देखील आपण चर्चा करू. दाखले कसे दिले गेले जिल्हा स्तरावर आपण बैठक घेऊ राज्यस्तरीय बैठक घेऊ आणि सगळ्यांचा बैठकीसाठी आमच्या ग्रुपमधल्या तेच सांगितलं. आज पूर्वीपासून कोळी समाजावर खूप अन्याय होतो सगळ्याचा आपलं सरकार आता सर्वांना न्याय देते. आमच्या कोळी समाजाला पण न्याय द्यावा ही आमची नम्र विनंती आहे. एक लक्षात खूप वर्ष आमच्यावर अन्याय झाला काय वाटलं नसतं. आता ते दोघेही गाडी होते तुम्हाला सांगितलं
थांबायला पाहिजे. आमदार साहेबांनी आग्रह आमदार साहेब बरोबर ना? जर काय वाटत नसतं थांबलं असतं का? म्हणजे आम्हाला तुमच्याकडून आशा आहे. म्हणून मी काय सांगितलं की ह्याच्यावर मला जरा डेट म्हणजे आता आपण पुढच्या दौऱ्यामध्ये ज्यावेळी मी असेल, जो कधी 4 दिवसांना असेल, 8 दिवसांना